जंगलाच्या शांत वातावरणात मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ एक छोटी झोपडी होती. त्या झोपडीत राहत होती शबरी. तिच्या मनात एकच विश्वास होता, एक दिवस प्रभू श्रीराम इथे नक्की येतील. म्हणून दररोज सकाळी ती आश्रमाकडे जाणारा रस्ता झाडायची, फुले गोळा करून सजवायची आणि प्रेमाने गोड बोरे जमा करून ठेवायची. कारण तिला वाटायचे, आज कदाचित राम येतील. वर्षे लोटली, पण शबरीची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. आणि मग एक दिवस दूर जंगलातून दोन तेजस्वी राजकुमार आश्रमाकडे चालत येताना दिसले. ते होते प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण. रामांना पाहताच शबरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती नम्रपणे म्हणाली, प्रभू, खरंच तुम्ही माझ्या आश्रमात आलात? राम प्रेमाने हसले आणि म्हणाले, आई शबरी, आम्ही खूप दूरवरून चालत आलो आहोत. आम्हाला थोडी भूकही लागली आहे. काही खायला मिळेल का? हे ऐकताच शबरी आनंदाने म्हणाली, प्रभू, नक्कीच आहे. ती लगेच आत गेली आणि बोरांनी भरलेली छोटी द्रोण घेऊन आली. पण अचानक ती थोडी थांबली. तिच्या मनात विचार आला, प्रभूंना एखादे आंबट बोर मिळाले तर? म्हणून तिने एक बोर उचलले. ते हलकेच चाखले. जेव्हा ते गोड निघाले तेव्हा आनंदाने ते रामांना दिले. राम प्रेमाने ते बोर खाऊ लागले. शबरी पुन्हा एक बोर चाखते आणि पुन्हा रामांना देते. अशा प्रकारे ती एक एक बोर चाखून रामांना देत होती. लक्ष्मण हे सर्व पाहत होते. त्यांना थोडे आश्चर्य वाटले. तेव्हा प्रभू श्रीराम शांतपणे म्हणाले, लक्ष्मणा, या बोरांची गोडी फळात नाही, या बोरांची गोडी या भक्तीच्या भावनेत आहे. त्या क्षणी शबरीची अनेक वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली होती.